नमस्कार मित्रांनो, चला मनातलं बोलूयामध्ये तुमचं स्वागत आहे। 7 जून 2021 पासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नवीन इन्कम टॅक्स पोर्टल ई फायलिंग 2.0 सुरू करण्यात आले। परंतु नवीन पोर्टल लॉन्च झाल्याच्या 4 तासानंतरच नवीन आयकर ई फायलिंग पोर्टलमध्ये पुष्कळशा समस्या जाणून आल्या। त्यामध्ये मेनली लॉगिन इश्यू, OTP व्हॅलिडेशन, आधार कार्ड लिंकिंग, ओल्ड रिटर्न डाटा फेच करणे यासारखे पुष्कळ सारे प्रॉब्लेम्स सुरुवातीला आले। इन्फोसिसतर्फे हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्नही झाला, तरीही अजूनही इन्कम टॅक्स पोर्टल पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेले नाही। अजूनही या पोर्टलमध्ये तुमचा फॉर्म 16चा डाटा ऑटोमॅटिकली येत नाही। तसेच फॉर्म 10E किंवा 89 रिलीफ घ्यायचा असेल तर त्यासाठी कुठेही सेपरेट फॉर्म्स अजूनही अवेलेबल नाही। येत्या काही काळात हे पोर्टल फुल फ्लेजमध्ये आपल्यासाठी अवेलेबल होईल, जेणेकरून आपल्याला RT रिटर्न फाईल करताना अडचण येणार नाही। आता आपण पाहूया की या नवीन पोर्टलमध्ये जर RT रिटर्न फाईल करायचा आहे तर तो कसा करायचा। सर्वप्रथम तुम्हाला incometax.gov.in या पोर्टलवर लॉग इन करावं लागेल। लॉग इन करताना तुमचा प्रिव्हियस यूजर ID पासवर्ड, जो तुमचा पॅन नंबर म्हणजे तुमचा यूजर ID होता आणि जो प्रिव्हियस पासवर्ड असेल त्यानेच तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा आधार OTPने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। एकदा लॉग इन झाल्यानंतर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटी दिलेल्या आहे ते माहीत पडेल, आणि राईट हँड साईडला जे अजूनही अवेलेबल नाही आहे, म्हणजे त्या पोर्टलमध्ये काही गोष्टी अजूनही इन्क्लूड करायच्या राहिलेल्या आहे ते तुम्हाला दिसतील। खाली एक ऑप्शन आहे अपडेट प्रोफाईल, त्या अपडेट प्रोफाईलमध्ये जाल। तिथे गेल्यानंतर तुमचं प्रोफाईल चेक कराल, म्हणजे आता तुमचा जुना जो डाटा होता तो नवीन ठिकाणी मायग्रेट झालेला आहे तर तो व्यवस्थित आहे की नाही आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा ॲड्रेस, तुमचा बँक अकाउंट नंबर, तुमचा फोन नंबर, तुमचा ईमेल ID हे सगळं एकदा व्हेरीफाय करून घ्याल किंवा अपडेट करून घ्याल। त्यानंतर पुढची विंडो ओपन होईल, ज्यामध्ये लिहिलं आहे फाईल युअर रिटर्न फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2021। इथे फाईल नावावर क्लिक कराल। तिथे क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट असेसमेंट इयरमध्ये इयर करंट इयर जे आहे 2021-2022 असेसमेंट इयर आहे ते सिलेक्ट कराल। ते सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यूमध्ये जाल। इथे 2 मोड आहे, एक ऑनलाईन एक ऑफलाईन। आपल्याला ऑनलाईन मोड पाहायचा आहे तर ऑनलाईनवर क्लिक कराल। त्यानंतर इथे टू फाईल अ फ्रेश इन्कम टॅक्स रिटर्न स्टार्ट न्यू फायलिंग इथे क्लिक कराल। इथे स्टार्ट न्यू फायलिंगवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होते, ज्यामध्ये लिहिलेलं आहे प्लीज सिलेक्ट स्टेटस ॲप्लिकेबल टू यू। यामध्ये इंडिव्हिज्युअल, HUF आणि अदर्स। इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा RT रिटर्न फिलअप करत आहे। HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, म्हणजे एक कंबाईंड फॅमिली मिळून तुम्ही RT रिटर्न फिलअप करत आहे तर तेव्हा तुम्ही HUF हे ऑप्शन सिलेक्ट कराल। त्यानंतर कंटिन्यू इथे RTR फॉर्म सिलेक्ट करायचा आहे। जनरली सॅलरीड पर्सन जे आहे त्यांच्या सगळ्यांसाठी RTR1 हा फॉर्म ॲप्लिकेबल आहे। त्यानंतर इथे प्रोसीड। यानंतर RT रिटर्न्स फिलअप करताना 3 स्टेप्स आहे। फर्स्ट आहे व्हॅलिडेट युअर रिटर्न्स, सेकंड कन्फर्म युअर रिटर्न समरी, आणि लास्ट आहे व्हेरीफाय अँड सबमिट युअर रिटर्न। तर या 3 स्टेपमधून आपल्याला जायचे आहे। त्यानंतर लेट्स गेट स्टार्टेड हे बटनवर क्लिक कराल। त्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन विचारले आहे, त्यामधला फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट कराल किंवा अदर्स सिलेक्ट कराल, म्हणजे टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट। तर इथे फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथे आहे लेट्स व्हॅलिडेट युअर प्री फिल रिटर्न, म्हणजे तुमच्या ऑफिसकडून जे RT रिटर्न्स फिलअप करण्यात आलेले आहे, जे डिडक्शन झालेले आहे तर ते तुम्हाला व्हॅलिडेट करून घ्याल। जर 16 नंबरचा डाटा ऑटोमॅटिकली इथे इम्पोर्ट झाला तर वेल अँड गुड, नाही तर तुम्हाला प्रत्येक वेळा तुमच्या 16 नंबर फॉर्ममधला डाटा
तुम्हाला इथे लोड करणे आवश्यक आहे. आता या पेजवर तुमच्या 16 नंबर फॉर्ममधला डाटा येऊन जातो किंवा यायला पाहिजे. जुन्या वेबसाईटवर येत होता, पण इथे जर आपण चेक केलं तर फक्त तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशनचा डाटा आलेला आहे. तुमचा जो फायनान्शियल डाटा आहे म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम किंवा एक्झाम्शन ते इथे आलेलं नाही आहे. तर ते तुम्हाला फिलअप करावं लागेल आणि व्हॅलिडेट करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण जेव्हा पर्सनल इन्फॉर्मेशनवर क्लिक करतो तर त्यानंतर इथे तुमचं नाव, पॅन नंबर, आधार कार्ड, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे सगळं तुम्ही चेक करून घ्याल. नसेल तर तुम्ही एडिट कराल. काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये तर तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर इथे नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, पब्लिक सेक्टर आहे, प्रायव्हेट आहे, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तर फायलिंग सेक्शनमध्ये इथे 139(1) म्हणजे रिटर्न फाईल ऑन ऑर बिफोर ड्यू डेट. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आर यू ऑप्टिंग फॉर न्यू टॅक्स रिजिम. आता मागच्या वर्षीपासून नवीन टॅक्स आलेला आहे. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला टॅक्स रिजिम कोणता पाहिजे, प्रिव्हियस ऑर न्यू. नवीनमध्ये काय आलेलं आहे की जे तुम्ही एक्झाम्शन घेत होते ते एक्झाम्शन ॲप्लिकेबल नाही आहे आणि टॅक्स रिजिम चेंज आहे. त्यानुसार तुम्ही इथे यस ऑर नो सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी नो सिलेक्ट केला आहे, म्हणजे मला जे बाकीचे जे बेनिफिट्स आहे किंवा एक्झाम्शन जे आहे म्हणजे होम लोन किंवा ATC हे सगळे बेनिफिट्स घ्यायचे असेल तर मी इथे नो लिहिलं. आणि जर मला हे सगळे बेनिफिट्स नाही पाहिजे असेल तर तिथे मी नवीन टॅक्स रिजिमसाठी यस करेल. त्यानंतर तुमचं बँक डिटेल्स इथे चेक करून घ्या. म्हणजे जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तो ज्यामध्ये तुमचा रिफंड जमा करायचा आहे तो बरोबर आहे की नाही आहे ते व्हॅलिडेट करून घ्याल. त्यानंतर इथे कन्फर्मची बटन प्रेस कराल. ती बटन प्रेस केल्यानंतर सेकंड नंबरचा कॉलम आहे ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कममध्ये इथे तुमची ग्रॉस सॅलरी एंटर करा. तुमच्याजवळ जर फॉर्म नंबर 16 असेल तर त्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये तुमची ग्रॉस सॅलरी जी आहे ते इथे मेन्शन कराल. त्यानंतर एक्झाम्शन काही अलाउन्सेस असेल जसं की बुक अलाउन्स असतो किंवा प्रोफेशनल टॅक्स वगैरे जो असतो तर ते डिडक्शन तुम्ही इथे इन्क्लूड कराल. त्यानंतर तुमची नेट सॅलरी येऊन जाईल. यामध्ये इथे सॅलरी ॲज पर सेक्शन 17A म्हणजे तुमच्या फॉर्म नंबर 16मध्ये तुम्ही दाखवलेली जी सॅलरी आहे जेवढी दिलेली आहे ती सॅलरी इथे इन्क्लूड कराल. इथे व्हॅल्यू ऑफ परक्युजिट अलाउन्स म्हणजे डिपार्टमेंटतर्फे किंवा तुमच्या ऑफिसतर्फे तुम्हाला काही बेनिफिट देत असेल म्हणजे जसे की क्वार्टर देत असेल किंवा कम्प्युटर अलाउन्स वगैरे दिला असेल मागच्या वर्षी तर तो परक्युजिट अलाउन्स असतो. तो अलाउन्स तुमच्या फॉर्म नंबर 16मध्ये दिलेला असेल तर तो इथे इन्क्लूड कराल. तो तुमच्या सॅलरीमध्ये इन्क्लूड होईल. त्यानंतर काही प्रॉफिट मागच्या वर्षी तुम्हाला गेन झाले असेल तर तो इथे इन्क्लूड कराल. तोही तुमच्या सॅलरीमध्ये ॲड होईल. त्यानंतर लेस एक्झाम्शन अलाउन्स म्हणजे प्रोफेशनल टॅक्स वगैरे किंवा बुक अलाउन्स तर तो इथे एंटर कराल. त्यानंतर इथे तुमची नेट सॅलरी कॅल्क्युलेट होईल. त्यामध्ये जे तुमचे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते इथे एंटर कराल. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स इथे एंटर कराल. त्यानंतर जे होईल ती तुमची इन्कम चार्जेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी म्हणजे ती तुमची सॅलरी होईल टोटल. त्यानंतर इथे आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे तुमच्याजवळ घर असेल, तुम्ही घर भाड्यानं वगैरे दिलं असेल तर त्यातून येणारं इन्कम तुम्ही इथे इन्क्लूड करा. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टी वगैरे विकून जे काही तुम्हाला प्रॉफिट झाला असेल, जे काही इन्कम दुसरे काही इन्कम सोर्स असेल तर त्यामधून जो प्रॉफिट झाला आहे तो तुम्हाला इथे ॲड करावा लागेल. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे डिडक्शन. आता डिडक्शनमध्ये इथे वेगवेगळे कॉलम दिलेले आहे ज्यामध्ये तुमचं जे डिडक्शन आहे म्हणजे ATCच्या अंडरमध्ये आहे, ATGच्या अंडरमध्ये आहे तर ते तुम्हाला इथे टिक करून तिथे तो अमाऊंट ॲड करावा लागेल. म्हणजे
फॉर एक्झाम्पल तुमच्या LICच्या पॉलिसीज वगैरे असेल, इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा शाळेची फीज वगैरे असेल ते सगळं ATCमध्ये इन्क्लूड करावं लागेल. किंवा तुम्ही पॉलिटिकल पार्टीला कुठे काही डोनेशन वगैरे दिलं असेल तर ते ATGGमध्ये इन्क्लूड करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्ही होम लोन घेतलं असेल तर त्यात ATEEमध्ये इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी तिथे तुमचा इंटरेस्ट ॲड कराल आणि त्याचा प्रिन्सिपल जो आहे तो ATEEAमध्ये इन्क्लूड कराल. डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर सर्टन हाऊस नाही. त्यानंतर कंटिन्यूमध्ये क्लिक केल्यानंतर इथे व्हेरीफाय युअर डिडक्शन, तर तुमचं डिडक्शन जे तुम्ही दिलेलं आहे ते व्हेरीफाय कराल. तुमचा हेल्थ प्रीमियम म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ATCमध्ये दिलं असेल, ATE दिलं असेल, ATCमध्ये जे दिलं असेल किंवा ATGGमध्ये दिलं असेल किंवा ATEEमध्ये दिलं असेल तर ते एकदा व्हॅलिडेट करून घ्याल. त्यानंतर लास्टमध्ये इथे ऑप्शन आहे व्हेरीफाय युअर टॅक्स लायबिलिटी डिटेल्स. तुम्ही जे आतापर्यंत इन्फॉर्मेशन भरली आहे त्याप्रमाणे तुमचं टॅक्स कॅल्क्युलेशन झाले आहे की नाही झाले आहे हे एकदा व्हेरीफाय करून घ्याल. ते व्हेरीफाय जर व्यवस्थित असेल त्यानंतर इथे प्रिव्ह्यू अँड सबमिट युअर रिटर्न हे एक ऑप्शन येते, तिथे तुम्ही चेक करून घ्याल. त्यानंतर सबमिटची बटन प्रेस कराल. RT रिटर्न सबमिट झाल्यानंतर तो ऑनलाईन व्हेरीफाय करणे आवश्यक आहे. तर इथे ऑप्शन दिलेले आहे व्हेरीफाय युअर रिटर्न. तर तो व्हेरीफाय तुम्ही आधार थ्रू किंवा बँक डिटेल्स थ्रू तुम्ही व्हेरीफाय करू शकता. RT रिटर्न्स फिलअप करताना थोड्या बहुत समस्या येईल. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, तुमचे विचार शेअर करा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.